नमस्कार विद्यार्थ्यांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण BDS म्हणजेच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा यामधील काही प्रश्नसंचाचे, काही म्हणण्यापेक्षा दोन्ही प्रश्नसंचाचा अभ्यास आपण केलेला आहे। त्यामधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेले होते। ते तुम्ही व्हिडिओ पाहिला असालच। नक्कीच त्या व्हिडिओचा तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे याची खात्री मला आहे आणि ते तुम्ही अभ्यासला असणारच आणि अभ्यासला नसाल तर नक्कीच माझे व्हिडिओ ते तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला BDS परीक्षेमध्ये स्कॉलर होण्यास मदत होईल। तर आता आजपासून आपण काय करणार आहोत, आजपासून आपण अभिरूप शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका संच हा जो आहे इयत्ता दुसरीचा आहे। आता ह्या प्रश्नपत्रिकेचा आपण अभ्यास करणार आहे। हा देखील अभिरूप जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ना, ती देखील BDS परीक्षेसारखीच आहे, म्हणजे स्टेट लेवलचीच आहे। स्टेट लेवलचे एखाद्या तरी परीक्षेला, माझं तरी म्हणणं आहे की एखाद्या तरी परीक्षेला प्रत्येक विद्यार्थ्यांना बसलं पाहिजे, जेणेकरून त्याला पुढील कोणत्याही परीक्षेमध्ये त्याला अडचण येणार नाही। ह्यामधील एखाद्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे। तर आता सुरुवातीला मी तुम्हाला थोडक्यात या अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचा थोडक्यात तुम्हाला मी माहिती देते, जेणेकरून तुम्ही अजून देखील फॉर्मची तारीख आहे त्यामुळे तुम्ही ह्या परीक्षेला तुम्ही फॉर्म भरू शकाल। तर ही परीक्षा असते 1ली ते 8वीसाठी। अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा म्हणून जे असते IAS म्हणून असते। तर ह्या अभिरूप परीक्षेचं स्वरूप म्हणजे 1ली ते 8वीसाठी ही परीक्षा असणार आहे। आणखी याचं परीक्षेचं स्वरूप कसं असतं, जसं आपल्याला BDSचं होतं तसंच असणार आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ शब्द असणार आहेत प्रश्न असणार आहेत। फक्त आपण 1 2 3 4 किंवा गोल रंगवायचं असेल तर ती गोल रंगवायची उत्तरपत्रिका आपल्याला देतील, त्यानुसार आपल्याला प्रश्न हे सोडवायचे आहेत। आणखी 1ली दुसरीसाठी मात्र काय वेगळा पॅटर्न आहे, 1ली दुसरीसाठी या अभिरूप परीक्षेचा फक्त एकच पेपर असतो। एकच पेपर म्हणजे काय, आणि 3री 8वीसाठी 2 पेपर, म्हणजे 1ली दुसरीसाठी का एकच पेपर, मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता हे 4ही विषय असणार आहेत आणि ह्या 4ही विषयाचा त्यांना एकच पेपर असणार आहे। आणि 3री ते 8वीसाठी 2 पेपर, म्हणजे मराठी गणित हा पहिला पेपर असणार आणि इंग्रजी बुद्धिमत्ता हा दुसरा पेपर असणार, असं या परीक्षेचं स्वरूप आहे 1ली ते 2री आणि 3री ते 8वीसाठी। परत आता ही अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती हसत खेळत, इथं कोपऱ्यात दिसतं बघा, हसत खेळत प्रकाशन आहे, या प्रकाशनाने आणलेली ही परीक्षा आहे। तर ही स्टेट लेवलची आहे, हे एक लक्षात ठेवा। आणखीन ह्या परीक्षेचा तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेतून तुम्ही आपल्या शिक्षकांच्या वर्गशिक्षक किंवा आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही शाळेच्या कार्यालयामध्ये चौकशी करून तिथून भरू शकता नाव देऊन, अथवा तुम्ही ऑनलाईन देखील फॉर्म भरू शकता। हसत खेळत प्रकाशन आहे बघा, त्यांचा नंबर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता आणि त्यावरून तुम्ही फॉर्म भरून या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता। तर ही परीक्षा कधी असते, आता जर तुम्ही हा फॉर्म भरला तर ही परीक्षा आपली जानेवारी महिन्यात येते, म्हणजेच काय जानेवारी 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात ही परीक्षा होते, असं ह्या परीक्षेचं स्वरूप आहे। तर आपण ह्या परीक्षेचा अभ्यास म्हणजेच एक पुस्तक मिळतं आपल्याला ह्याच्याबरोबर, ते पुस्तक पहिला अभ्यासायचं असतं आणि त्याच्यानंतर हे प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक देतात, म्हणजे 2 पुस्तकं आपल्याला फॉर्म भरल्यानंतर अवेलेबल होतात। तर या आता आपण आजपासून अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचा जो संच आहे, प्रश्नपत्रिका संच आहे, त्यामधील आपण 2-2 विषय काहीतरी आपण घेऊ आणि 2-2 विषयाचा अभ्यासक्रम मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे, म्हणजे सुरुवातीला मराठी, गणित आणि नंतर इंग्रजी बुद्धिमत्ता यानुसार आपण स्पष्टीकरण घेऊया। चला तर बघा इयत्ता दुसरीचं अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा IAS म्हणून आहे, सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 आहे। 4 विषय असतात बघा, फक्त 4ही विषय एकच पेपर असणार आहे, 1.5 तासाचा पेपर आहे बघा, 150 मार्क आहेत। आणि आता मात्र आपण सॉल्युशन घेताना 2-2 पेपरचं घेऊ, जेणेकरून माझा जास्त मोठा व्हिडिओ होणार, 4ही विषय एकत्र घेतले तर माझा व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे मी 2-2 विषयाचं स्पष्टीकरण तुम्हाला देत जाईन। चला तर बघू, विभाग पहिला मराठी हा विषय आहे बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 13 मराठी प्रश्न आहेत। बघू पहिला प्रश्न काय आहे बघा, 1 ते 2साठी, म्हणजे 1 ते 2 म्हणजे का, हा 1 नंबरचा 2 नंबरचा प्रश्न असतो। हे 2 प्रश्न ह्या उतार्यावरती असतात,
प्रश्न काय आहे बघा, खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. सुरुवातीला काय करायचं विद्यार्थ्यांनो, असा उतारा आहे म्हणून एक विद्यार्थी काय करतात, ओव्हर ॲक्ट होऊन डायरेक्ट उत्तरच पहिला प्रश्नच वाचतात आणि उत्तर लिहितात. पण विद्यार्थ्यांनो अशी गोडचूक करू नका. का तर पहिला हा उतारा कितीही वेळ असू दे, पहिला उतारा वाचायची सवय लावून घ्या तुम्ही. उतारा जेवढा तुम्ही वाचाल त्यावरून तुम्हाला लगेच हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. तर मी उतारा वाचलेला आहे आधी बघा, आता का वाचत नाही जेणेकरून आपला वेळ कमी होईल. तर पहिला प्रश्न बघा, लोक विहिरीवरून पाणी कधी भरतात म्हटले. पाणी कधी भरतात. आता विद्यार्थ्यांनो असा प्रश्न सोडवताना काय करायचं, सुरुवातीला लोक विहिरीवरून हे शब्द तुम्ही जरी ह्या पॅरेग्राफमध्ये उतारामध्ये शोधले तर इथं मला दिसतं बघा. तुम्हाला हा प्रश्न इथं हे शब्द दिसतात. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, नेहमी काय लक्षात ठेवायचं, हा शब्द इथं वाचला, हे शब्द तुम्हाला ज्या ओळीमध्ये दिसतात किंवा ज्या वाक्यात दिसतात त्या वाक्याच्या अगोदरचं वाक्य आणि पुढचं वाक्य नेहमी वाचायचं. आपल्याला उत्तर नेहमी अगोदरच्या वाक्यात किंवा पुढच्या वाक्यात आणि मधलं वाक्य, म्हणजे हे एक वाक्य, हे एक वाक्य आणि हे एक वाक्य, अशा 3 वाक्यांना अनुसरून ते उत्तर असतं. त्यामुळे लगेच हे प्रश्न आपल्याला शब्द दिसला म्हणून लगेच आपण उत्तर ते लिहायचं नाही, ते चुकीचं ठरू शकतं. तर बघू आपण बघा, सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात. लोक विहिरीवरून पाणी भरतात. शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात. तर प्रश्न आपला काय आहे, पाणी कधी भरतात म्हटले, संध्याकाळी, दुपारी, सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी. आपल्याला इथं काय म्हटले, सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात. म्हणजे सकाळी त्यांची कामे सुरू होतात. लोक विहिरीवरून पाणी कधी भरतात, कधी भरणार, सकाळीच भरणार. म्हणजेच काय, लोक विहिरीवरून पाणी भरतात. इथं वेळ दिलेली नाही, पण आपल्या आधीच्या वाक्यात आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे सकाळी म्हणून. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, जे शब्द आपल्याला ज्या वाक्यात सापडलेत त्याच्या अगोदरचं वाक्य आणि त्याच्या पुढचं वाक्य आपण लक्षात वाचून मग उत्तर आपण कन्फर्म करायचं आहे. दुसरा प्रश्न बघा, कशाचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो. गाडीच्या चाकाचा, कोंबड्याचा, गळ्यातील घुंगराचा का माणसांच्या चालण्याचा. बघू, बैलांच्या गळ्यातील घुंगराचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो. म्हणजे काय आहे, गळ्यातील घुंगराचा मंजूळ आवाज. कुणाच्या, बैलाच्या गळ्यातील. आता इथं बघा, गाडीच्या चाकाचा आहे का नाही, कोंबड्याचा नाही, गळ्यातील घुंगराचा. मंजूळ आवाज कसला येतो, गळ्यातील घुंगराचा. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर येणार आहे. प्रश्न क्रमांक 3 व 4साठी बघा, म्हणजे 3 आणि 4 ह्या 2 प्रश्नांसाठी हे 3 आणि 4साठी सूचना आहे. फक्त ह्या 2 प्रश्नांसाठी सूचना आहे. काय आहे बघू, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा म्हणले. परिच्छेद म्हणजे काय, आता हे 1, 2 असे हे शब्द दिलेत. नेहमी लक्षात ठेवायचं, ह्या पण प्रश्नामध्ये मी जे जेवढे सांगते ट्रिक तेवढे लक्षात ठेवा. आता हा प्रश्न वाचू बघा, हा रंगाने काळा असणारा पक्षी झाडावर घरटी तयार करतो. आता इथं हा प्रश्न आपल्याला सुटू शकतो, पण काही प्रश्नामध्ये काय असतं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कन्फर्म होत नाही, तेव्हा आपण काय करायचं, दुसरा प्रश्न वाचायचा. दुसरा प्रश्न सोडवला की तुम्हाला लगेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात येईल. आता त्याच्या ओरडण्याला काय म्हणतात. आता इथं आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळू शकतं प्रश्न वाचल्या. म्हणजे काय, रंगाने काळा असणारा पक्षी कोण असणार आहे, कावळा, चिमणी, मोर, पोपट. यामध्ये आपल्याला कावळा हे माहीत आहे म्हणून आपण कावळा लिहितो. आता ह्या पहिल्या प्रश्नावरून आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आला. त्याच्या ओरडण्याला काय म्हणतात, म्हणजे कावळ्याचं ओरडणं कसं असतं, केकाराव, चिवरीव, कावकाव का डरावणे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणार, कावकाव. म्हणून आपण 3रा ऑप्शन देणार. इथं असं असणार आहे, पण दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत आपण पुढच्या प्रश्नपत्रिका जेव्हा अभ्यासणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल. काही वेळा काय होतं, दुसऱ्या वाक्याच्या उत्तरावरून आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजतं. चला तर बघू 5वा प्रश्न. आई या शब्दाचे सर्व बरोबर असणारे अर्थ असणारा पर्याय शोधा. तर आईला समानार्थी शब्द आपल्याला पाठ पाहिजेत, तेव्हाच असा प्रश्न आपल्याला सुटणार आहे. बघू, पहिला, माता, माय, जननी. आई म्हणजे माता असते, माय असते, जननी म्हणून पण असते. दुसरी बघा, आई, माई, माय. आई, माई, माय हे पण आहे, पण आपल्याला काय बघायचं आहे, फक्त आई या शब्दाची. ह्याच्यात आई आलेलं आहे म्हणून हा येऊ शकत नाही. माऊली, माय, बाई. माऊली, माय, बाई हे पण नाही येऊ शकत. आई, माया, जनक. जनक म्हणजे पिता असतो आपला, हा पण नाही येत. माता, माय, जननी. म्हणजेच काय, आई या शब्दाचे सर्व बरोबर अर्थ असणारा माता, माय, जननी ही असणार आहे. पहिलं ऑप्शन बरोबर. 6वा प्रश्न आहे बघा, या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते. तर पहिला अक्षर वाचायचं, अक्षरे वाचून त्याचा शब्द तयार करायचा आणि मग त्याचं मधलं अक्षर काढायचं आहे आपल्याला. तर कसं काढणार बघा,
पहिला काय आहे आपल्याला मी सोडवले त्या पद्धतीनं सांगते बघा. या शब्दापासून आपल्याला चित्रवाचन हा शब्द आपल्याला दिसतो बघा. चित्रवाचन. तर चित्रवाचनमध्ये काय म्हणले, अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर. पहिला अर्थपूर्ण शब्द तयार केला आपण. तर ह्याचे मधले अक्षर म्हणजे काय, इकडची 2 अक्षर सोडायची, इकडची 2 सोडायची, मध्ये राहिले काय, वा अक्षर. म्हणजे वा अक्षर हे आपलं उत्तर असणार आहे. पहिला ऑप्शन आहे तो बरोबर असणार आहे. 7वा बघा, पुढीलपैकी कोणासाठी मानव निवारा तयार करत नाही. मानव निवारा तयार करत नाही. कोणासाठी? मानव गाय सांभाळू शकतो, हत्ती सांभाळू शकतो, घोडा सांभाळू शकतो, वाघ पण सांभाळू शकतो. पण जे काही फॉरेस्टर वगैरे म्हणजे वन अधिकारी असतात ते सांभाळू शकतात. पण मानव हा नेहमी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वाघ सांभाळू शकत नाही. म्हणजे मानव गायीसाठी गोठा, हत्तीसाठी अंबरखाना वगैरे किंवा घोड्यासाठी पागा वगैरे हे तयार करू शकतो. त्यांच्या राहण्याची सोय हा मानव करू शकतो, पण वाघासाठी करू शकत नाही. म्हणून दुसरा ऑप्शन येणार. 8वा बघा, मुलींचा खेळाला निघाला. पर्यायातील योग्य समूहदर्शक शब्द निवडा. इथं समूहदर्शक कोणता येणार? मुलींचा जमाव, तांडा, टोळी का घोळका. समूहदर्शक देखील शब्द तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला असे प्रश्न सुटणार आहेत. मुलींचा काय असतो? घोळका असतो. घोळका खेळायला, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्दाची खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. चुकीची जोडी बघा, शांतता गोंगाट. शांतता गोंगाट म्हणजेच शांत आणि जास्त दंगा म्हणजेच गोंगाट, हे बरोबर आहे. बाद नाबाद, बाद आणि नाबाद हे पण बरोबर आहे. आरंभ आणि सुरुवात. आरंभ म्हणजेच सुरुवात असते, म्हणजे आरंभाचा समानार्थी शब्द हा सुरुवात आहे. सबला अबला हे बरोबर आहे. म्हणजे चुकीची कुठली असणार आहे? आरंभ आणि सुरुवात, तिसरा ऑप्शन हा असणार आहे. 10वा प्रश्न बघा, दाम करी काम या म्हणीचा अर्थ पर्यायातून शोधा. तर दाम म्हणजे काय? पैसा. आणि करी काम म्हणजेच पैसा काम करी. पैसा काम करीने पैशाने सर्व कामे साध्य होतात. पहिलाच ऑप्शन आहे आपला, पैशाने सर्व कामे साध्य होतात. काम केल्यावर दाम मिळतो, काम केल्यावर पैसे मिळतात, हे खरं आहे. पण काय आहे, दाम दिल्यानंतर काम होत नाही, पैसा दिल्यावर काम होत नाही, काम झाल्यावर दाम देणे असं नाही. तर दाम करी काम म्हणजे पैसा जिथं आपण देऊ तिथं आपलं काम होणार आहे. म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात. पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 11वा प्रश्न आहे बघा, वाक्य पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते. आता विरामचिन्ह देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. उद्गारचिन्ह केव्हा आपण देतो? जेव्हा आपल्याला आश्चर्यकारक गोष्ट दिसते तेव्हा आपण उद्गारचिन्ह देतो. अवतरण चिन्ह केव्हा देतो? अवतरण चिन्ह म्हणजे एखाद्या माणसाचे तोंडचे बोलणे जे असते त्याला आपण अवतरण चिन्ह देतो. स्वल्पविराम, जास्त वस्तू जास्त संख्या असतील तर तेव्हा स्वल्पविराम. आणि पूर्णविराम हा आहे की आपलं वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्णविराम देतो. आता 12वा प्रश्न आहे बघा, उत्तर आपलं 4था ऑप्शन येणार आहे. 12वा, हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द पर्यायातून शोधा म्हणले. हंस म्हणजे विरुद्धलिंगी शब्द देखील माहीत असणे गरजेचं आहे. हंसचं हंसी होतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. 13वा बघा, ती डॉक्टर आहे या वाक्यातील सर्वनाम कोणते आहे म्हणले. ती डॉक्टर आहे. आता सर्वनाम शोधायचं आहे. डॉक्टर हे काय झालं? नाम झालं. ती हे काय असणार आहे? आपलं सर्वनाम असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर येणार आहे. ती, तो, ते, आम्ही, तुम्ही, आपण हे सर्व काय असतं? आपलं सर्वनाम असतं. त्यामुळं पहिला ऑप्शन बरोबर. आता विभाग 2 आहे बघा, गणित. गणिताचे प्रश्न 14 ते 38 आहेत, ते आपल्याला आता अभ्यासावायचे आहेत. चला तर बघू. 14वा प्रश्न, पूनमने एका पुस्तकातील 80 पानापैकी 26 पाने वाचली तर किती पाने वाचायची राहिली. तर 80 पानापैकी 26 म्हटले, वाचायची राहिली म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? वजाबाकी करावी लागणार. वजाबाकी करायला आपण काय करतो? 80 - 26 करायचं. तर 80 - 26 केल्यानंतर काय राहतं बघा, मी तोंडी करते तर तुम्ही उभी मांडणी करूनच गणित सोडवत जा. आता 10मधून 6 गेले, राहिले 4. ऑप्शन कुठं आहे बघा, 4 इथं राहिले. आणि हातच्या 1 आल्यानंतर 8मधून 2 आणि हातच्या 1 3. 8मधून 3 गेले, राहिले 5. म्हणजे 54 उत्तर येतं. तुम्ही 80 - 26 उभी मांडणी केला तर तुम्हाला उत्तर हेच येणार आहे, 4था ऑप्शन. 15वा बघा, एका मुलाला 5 बिस्किटे वाटली तर वर्गातील 10 मुलांना वाटण्यासाठी किती बिस्किटे लागतील. एका मुलाला 5 आहेत, एकाची देऊन 10 जणांची किंमत काढायची. म्हणजे एकाची देऊन जास्तची किंमत काढताना आपण नेहमी गुणाकार करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग 5 बिस्किटे वाटली म्हणजेच 10 मुलांना वाटण्यासाठी 10 × 5 करावं लागेल. 10 × 5 = 50. ऑप्शन क्रमांक 2 येणार.
विद्यार्थ्यांनो, जिथे तुम्हाला सॉल्युशन लिहून द्यायची गरज आहे तिथे मी देत जाईल. जिथे मी तोंडी सांगते ते तुम्ही नोट डाऊन करत चला. 16वा प्रश्न आहे बघा, 5 किलोग्राम बरोबर किती? आता हे माहीत आहे झालेलं आहे आपल्याला, BDSला देखील मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघा. 1 किलोग्राम बरोबर किती असतं? 1000 ग्रॅम असतं. मग 5 किलोग्रामचं काय असणार आपलं? 5000 ग्रॅम असणार, पहिला ऑप्शन. 17वा प्रश्न आहे, संस्कारच्या घरी दररोज 2 लिटर दूध घेतात, तर एका आठवड्याचे किती लिटर दूध होईल? अवघड प्रश्न आहे बघा, पण सोपा किती करते मी ते लक्षात घ्या फक्त. 2 लिटर दररोज घेतात, एका आठवड्याचे दिलेत, एका आठवडे पण इथं दिवस दिलेत का? नाही. मग पहिल्यांदा आपल्याला एका आठवड्याचे दिवस करावे लागतील. मग ते कसे करायचे? एक आठवड्याबरोबर आपले काय असतात? 7 दिवस असतात. म्हणून आपण काय करणार? 7 गुणुले 2 करणार. हे एका दिवसाचं दिले आणि 7 दिवस म्हणजे जास्त, एकाचं देऊन जास्तचे करताना आपण नेहमी गुणाकार करतो. म्हणून 7 गुणुले 2 करायचं आहे आपल्याला. 7 दोन्ही 14 लिटर येणार उत्तर. 14 लिटर येणार. त्यामुळे पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा. 18वा बघा, 1.5 तास बरोबर किती मिनिटे म्हणले? मिनिटे काढायचे आहेत. 1.5 तास म्हटल्यानंतर आपण कसं नेहमी आपली पद्धत काय असते? 1.5 म्हणजे किती? 1 आणि अर्धा तास म्हणजे काय झालं आपलं? 1.5 तास झाला. तास लिहायला विसरायचं नाही. 1 आणि अर्धा. आता एका तासाची किती मिनटं असतात? 60. आणि अर्ध्या तासाची किती मिनटं असतात आपली? ही प्लस करायची असतात. अर्ध्या तासाची 60च्या नेमपट 30 म्हणजे 60 अधिक 90 केलं तर आपल्याला 60 अधिक 30 केलं तर आपल्याला 90 काय येणार? मिनटं विचारलेत ना, म्हणून मिनिट लिहायचे. लक्षात येते का बघा? 1.5 तासाचं पहिला मी 1.5 म्हणजे किती काढलं? 1 आणि अर्धा म्हणजे 1.5 आणि हे तास. तासच्या पुढे तास लिहिलं. पहिला एका तासाचे काढले 60 मिनिट आणि अर्धा तासाचे 30. 60 अधिक 30 90 मिनिट. हे आपलं उत्तर आलेलं आहे. 90 बघा कुठं आहे? चौथा ऑप्शन आहे. 19 प्रश्न आहे, पर्यायापैकी 28 किंवा 29 दिवसाचा महिना कोणता म्हणले? आता 28-29 दिवस माहीत आहे तुम्हाला. फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात. 28 साध्या वर्षात दिवस असतात आणि जेव्हा लीप वर्ष येतं तेव्हा फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे. 20वा प्रश्न आहे बघा, इथं नाणी दिलेली आहेत. काही वेळा काय होतं, पेपरमध्ये नाणी तुम्हाला स्पष्ट दिसत नाहीत, तेव्हा आपल्या सरांना समोर विचारायचं आणि मगच तुम्ही उत्तर लिहायचं आहे. पण दिसत असतील तर स्वतः सोडवायचं. तर इथं मला दिसतात बघा 1, 2, 5 आणि ही 2 आहेत. म्हणजे यांची बेरीज करायची आहे. नाण्यांची बेरीज करून किती विचारले? मग 1 अधिक 2 1 आणि 2 3 झाले, 3 आणि 5 8 झाले, 8 अधिक 2 10 झाले. म्हणजे बरोबर किती? खाली नोटा दिलेल्या आहेत बघा. ही 5ची दिसते, 10ची दिसते, 20 आणि 50ची दिसते. आपलं उत्तर आलेलं आहे 10. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 द्यायचा आहे आपण. 10 रुपये आपलं उत्तर आलेलं आहे म्हणून. 21वा प्रश्न आहे बघा, आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत विचारले. त्रिकोण मोजायचे आहेत आपल्याला. त्रिकोणाचा आकार दिसतोय तेवढेच त्रिकोण आपण मोजायचे आहेत. आता बघा इथं हा दिसतो बघा, इथून हा 1 झाला, परत हा 2 झाला, परत हा मोठा 3, हा 4 आणि हा 5. लक्षात येते का बघा? इथून इकडं हा 1 आणि इथून इकडं हा 2 झाला, हा 3 आणि हा 1 4 आणि हा 5. म्हणजे एकूण 5 त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 22वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी त्रिकोणी आकार कशाचा आहे? तर वडापाव आपल्याला माहीतच आहे, स्क्वेअर म्हणजे चौरस आकारासारखा असतो वडापाव. कॅरम बोर्ड देखील आपला चौरस आकारासारखा असतो. समोसा कसा असतो? समोसाला आपल्याला 3 कोपऱ्याचा म्हणजेच त्रिकोणासारखा असतो आणि बांगडी ही गोल आकाराची असते. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर येणार आहे. 23वा प्रश्न आहे बघा, शेजारील आकृतीचे नाव काय? आता नाव ह्याची आकृती अशीच घनाची देखील आकृती असते पण जराशी छोटी असते. तर इष्टिका चित्तीला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 12 बाजू असणार आहेत म्हणून ते इष्टिका चित्ती आहे. पहिला ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. शंकू तुम्हाला माहीत आहे, शंकू कसं 3 कोण असतात वरती, 3 कोपरे असतात आणि खाली वर्तुळ आकार असतो. गोल माहीत आहे, घन ह्याच्यापेक्षा छोटी पण बाजू कमी असतात त्याला आणि इष्टिका चित्तीला 12 बाजू आहेत म्हणून ही पहिली आकृती आपण बरोबर दिलेली आहे. 24वा बघा, आकृती बंद दिलेला आहे. आकृती बंद पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा म्हणले. आता हे कसं करायचं? आपण म्हणत गेलो ना ही अशी आकृती की आपल्याला लगेच लक्षात येतं की पुढं काय येणार आहे. बघा मी म्हणते कशी बघा, त्रिकोण चौरस गोल, त्रिकोण चौरस. इथं काय येणार मग? ही मी म्हटलं त्रिकोण चौरस गोल म्हणजे त्रिकोण इथून परत चालू झाला आहे. त्रिकोण चौरस गोल, त्रिकोण चौरस गोल म्हणजे हा गोल इथे येणार. म्हणून ऑप्शन क्रमांक 3
बरोबर येणार आहे. ही आकृती आपण म्हणत जायचं, कोणतीही आकृती असू दे किंवा संख्या असू दे, अक्षर असू दे, आपण म्हणत जायचं म्हणजे पुढं काय येणार ते आपल्या लक्षात येतं. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 25 व 26साठी सूचना आहे. 25 आणि 26 इथं आहे बघा. यासाठी काय सूचना आहे बघू. खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा म्हटले. बघू आपण प्रश्न 25वा. आता इथं बघा शेतकऱ्याचे नाव दिले, त्याच्याकडे असणारे प्राणी म्हणजेच बैल दिलेले आहेत. हे मोहनराव, गोपाळराव आणि आबासाहेब हे 3 जण आहेत. बघू आपण आबासाहेबांच्या पेक्षा मोहनरावाजवळ किती बैल जास्त आहेत. तर आबासाहेब कुठं आहेत? इथं आहेत. मोहनराव कुठं आहेत? इथं आहेत. मग मोहनराव काय म्हणले? आबासाहेबांच्या पेक्षा म्हणले. मग आपल्या आबासाहेबांचे किती बैल आहेत? 1 2 3 आहेत. आणि मोहनरावांजवळ बघू 1 2 3 4 5 6 7 8. तर काही विद्यार्थी काय करतात, आबासाहेबांच्या पेक्षा मोहनजवळ किती बैल जास्त आहेत म्हटल्यावर बरोबर काय करतात, मोहनरावचे 8 बैल आहेत म्हणून 8 ऑप्शन देतात. पण विद्यार्थ्यांनो इथं चूक काय करता तुम्ही बघा. आबासाहेबांच्या पेक्षा म्हणलात म्हणून आबासाहेबांचे 3 आहेत, यांचे जास्त आहेत ना, मग यांचे जास्त आहेत त्याच्यातून हे वजा करायचे. 8मधून 3 गेले राहतात 5, म्हणजे 5 बैल मोहनरावांकडे जास्त आहेत. कोणाजवळ जास्त आहेत हे विचारले ना आपल्याला. मोहनरावचे बैल किती आहेत असं विचारलं तर आपण 8 लिहितो. मोहनरावाजवळ आबासाहेबांच्यापेक्षा किती जास्त आहेत? 5 जास्त आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपण बरोबर देणार. 26 बघा. गोपाळराव व आबासाहेब दोघांचे मिळून किती बैल होतील? गोपाळराव व आबासाहेब या दोघांचे मिळून म्हटले. मग आता यांची बेरीज करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण दोघांचे मिळून 9 बैल होतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे बघा. 27 बघा. 89 ही संख्या अक्षरात कशी लिहाल म्हटले. 98 79 89 आणि 69 बघितल्याबरोबर लक्षात येतं. 89 ही आपली आपण ह्या अक्षरामध्ये लिहिणार आहे. 28 बघा. 70 एकक बरोबर किती चौकट आहे बरोबर 7 दशक रिकाम्या चौकटीत पर्यायातील कोणते चिन्ह येईल. आता हे चिन्ह हे 4 चिन्ह दिलेले आहेत. आता हे चिन्ह कसं असतं, हे टोक जे असतं ती संख्या आपली लहान असते आणि हे टोक ज्या संख्येकडं असतं ती संख्या मोठी आहे असं समजायचं. हे टोक म्हणजे आता इकडं आहे म्हटल्यानंतर इकडची संख्या लहान असणार आणि इकडची संख्या मोठी असणार. हे चिन्ह नाही, ह्या चिन्हाचं काय आहे आपल्याला, हे चिन्ह बरोबर म्हणजे दोन्हीकडच्या संख्यांची जर किंमत समान असेल तर बरोबर देणार. आता इथं 70 एकक आणि 7 दशक तुम्ही बघितल्याबरोबर काही विद्यार्थी काय करणार, 70 मोठं दिसतंय म्हणून डायरेक्ट हे चिन्ह देणार तुम्ही, पण हे चुकीचं आहे. पुढचं काय दिलं आहे बघा, 7 दशक दिल्यात. 7 दशक म्हणजे मी तुम्हाला शिकवलं आहे BDSच्या पेपरमध्ये बघा. 7 दशक म्हणजे काय, आपण 10 दशक म्हणजे 10 गुणुले 7 करणार, म्हणून आपलं काय उत्तर येणार, 70 येणार. 70 हे एककच आलेत ना आपले, मग इकडं पण 70 आलं आहे आणि इकडं पण 70 एकक आले, म्हणून उत्तर आपलं बरोबर चिन्हाचं येणार. लक्षात येते काय बघा. 70 एकक इथं दशक दिलेत का एकक दिलेत हे बघायचं आणि त्याच्यानुसार आपण ठरवायचं. इथं पण 7 एकक असते तर आपलं हे उत्तर बरोबर आलं असतं, पण 7 दशक दिले, दशकचे पहिला एककमध्ये रूपांतर मी केलं आणि मग बरोबर चिन्ह आलेलं आहे, म्हणून ऑप्शन 4 बरोबर येणार आहे बघा. 29 बघा. 76 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत. 7 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजेच काय, एकक दशक स्थानी आहे म्हणून 7 गुणुले 10 केलं तर आपलं उत्तर 70 येतं. दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 30 बघा. 55 67 43 या संख्याचा योग्य उतरता क्रम पर्यायातून निवडा म्हणले. उतरता क्रम म्हणजे काय, पहिला चढता क्रम म्हणजे काय ते सांगते तुम्हाला. चढता म्हणजे जी सुरुवातीला लहान संख्या घ्यायची आणि मग मोठी, लहानापासून मोठ्यापर्यंत जेव्हा संख्या जाते तो असतो चढता क्रम. आणि उतरता क्रम म्हणजे काय, मोठ्यापासून लहानापर्यंत जी संख्या आपण लिहितो तो झाला आपला उतरता क्रम. आता तुम्हाला इथं आपल्याला उतरता क्रम विचारला आहे म्हटल्यानंतर काय करणार आपण, पहिला मोठी संख्या घ्यायची. तर या तिन्हीमध्ये आपल्याला मोठी संख्या कोणती दिसते, 67 दिसते. त्याच्यानंतर जर बघितली तर आपल्याला 55 दिसते आणि त्याच्यानंतर 43, म्हणजे क्रम काय आपला येणार, 67 55 43. कुठं आहे बघा, 67 55 43 दुसरा ऑप्शनमध्ये आहे, तो आपला क्रम बरोबर असणार आहे. 31वा प्रश्न बघू आपण. 5 9 हे 2 एकदाच वापरून 2 अंकी किती संख्या तयार होतील म्हटले. आता 5 आणि 9 वापरायचं आहे. 5 आणि 9 2 एकदाच वापरायचे म्हणजे काय, मी कसे वापरते बघा. 5 आणि 9 हे एकदाच वापरले, ही एक संख्या झाली. आणखी कोणती होऊ शकते, 9 आणि 5 म्हणजे हे अंक एकदाच वापरले तर ही एक संख्या आणि ही एक संख्या होते, म्हणजे 59 आणि 95 दोनच संख्या तयार होतात, म्हणून ऑप्शन क्रमांक पहिला आपला बरोबर येणार आहे.
32वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती समसंख्या नाही म्हटले. समसंख्या नाही म्हणजे काय? एकक स्थानी आपल्याला काय पाहिजे? 2 4 6 8 यापैकी संख्या असतील त्या समसंख्या आपण म्हणतो. पण नाही कोणती ती आपल्याला काढायची आहे. तर बघा 44मध्ये 4 आहे, 6 आहे, 8 आहे. ह्या तिन्ही संख्या आपल्याला समसंख्या दिसत आहेत. 49मध्ये बघा 9 ही विषम संख्या आहे, म्हणून चौथा ऑप्शन आपल्याला बरोबर द्यायचा आहे. 33वा बघा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्येत सर्वाधिक वेळा येणारा अंक कोणता म्हटले. सर्वाधिक वेळा म्हणजे कोणता? 1 ते 100च्या या संख्येत 1 हा अंक सर्वाधिक वेळा येतो. कसा येतो मी सांगते बघा. 1 ते 100 म्हटले पर्यंतच्या संख्येत म्हणजे 1मध्ये पहिला 1 येणार, मग 10 येणार, 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 1 हा अंक आपल्याला किती वेळा येतो? मग मी 1 उत्तर का दिलं बघा. हा किती 19पर्यंत झालं. ह्याच्यानंतर 21 31 41 51 61 71 81 आणि 91. एकूण किती संख्या झाल्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे 1 ते 100 या संख्येमध्ये आणि 100मध्ये पण 1 येतो. सॉरी मी विसरले बघा. 19 20 100मध्ये देखील 1 येतो. अशा ह्या 20 वेळा संख्यामध्ये 1 अंक येतो, म्हणून आपण 1 ऑप्शन हा देणार आहे बघा. सर्वाधिक वेळा जास्त वेळा येतो म्हणून. 34वा प्रश्न आहे बघा, 26 अधिक चौकट बरोबर 56 तर चौकटच्या जागी कोणता पर्याय येईल? आपल्याला BDSला अशी गणितं होतीत बघा. त्या गणितांचा देखील तुम्ही सराव म्हणजे ती परीक्षा दिला तरी तुम्हाला त्या परीक्षांचा अभ्यास निम्म्यापेक्षा जास्त या परीक्षेमध्ये देखील आहे. त्यामुळं खूप सोपं होऊन जाईल तुम्हाला. आता 26 प्लस किती म्हटले. आपल्याला काही वेळा असं असायचं की वजा. आता आपल्याला इथं काय करायचं, इथली संख्या काढायसाठी किती मिळवावं लागेल यासाठी आपण काय करणार, 56मधून 26 वजा करायचे. तर 56मधून 26 वजा केले तर आपलं उत्तर काय येणार बघा. 56मधून 26 वजा केले तर आपलं उत्तर 30 येणार. मग आपण हे 30 उत्तर आपलं कुठलं आलं, चौकटीमधलं आलं हे 30. आता आपण 26 आणि 30ची बेरीज करून बघू. 26 आणि 30 6 56 आलं बघा. 56 हे उत्तर आलं. म्हणजेच काय आपल्याला इथलं उत्तर कसं मिळालं, ह्या संख्येतून ही संख्या वजा केली मी, आपल्याला उत्तर 30 आलं. ऑप्शन नंबर पहिला आहे बघा, तो बरोबर येणार आहे. 35वा प्रश्न आहे बघा, 7 दशक वजा किती किती बरोबर 4 दशक तर चौकटच्या जागी कोण पर्यायातील कोणती संख्या येईल. मग 7 दशकमधून 4 दशक वजा केले तर आपल्याला काय येणार, 3 दशक उरायला पाहिजेत. इथं तर 4 दशक उरलेत. 7 दशकमधून 3 दशक वजा करा. 7मधून 3 गेले, राहिले 4 म्हणजे दुसरा ऑप्शन आपला बरोबर येतो. 7मधून 3 दशक घालवले तर 4 दशक उत्तर येतं, म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 36 बघा, साहिलने 25 रुपयाची वही, 16 रुपयाचा पेन व 13 रुपयाची पट्टी घेतली तर त्याने एकूण किती रुपयाची खरेदी केली म्हणले. काय करायचं, खरेदी एकूण विचारले फक्त, यांची बेरीज करायची. 25 अधिक 16 करायचं. मी करते बघा, मी तोंडी करणार आहे. 25 अधिक 10 35 35 आणि वरचे 6 41 झाले. 41 अधिक 13 करायचं आहे आपल्याला. आता 41 अधिक 13 केला तर आपल्याला उत्तर काय येणार, 54. ऑप्शन क्रमांक 3 आहे. तुम्ही उभी मांडणीनंच करायचं आहे, म्हणजे 25 अधिक 16 अधिक 13 या पद्धतीनंच तुम्ही करायचं आहे गणित. 6 5 11 आणि 3 14 हातच्या 1 2 3 4 आणि हातच्या 1 5 म्हणजे 54. मी तोंडी केलं ते देखील उत्तर बरोबर आलं आणि तुम्ही उभी अशी म्हणणी मी जशी करून दाखवले त्या पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे. तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा. 37 10 या संख्येला कोणत्या पर्यायाने गुणल्यास गुणाकार 10 येईल. म्हणजे 10 या संख्येला काय गुणायचं आहे, 10 गुणिले 10 करून बघा 100 येतं. 10 गुणिले 0 केलं तर गुणाकार आपला 0 येणार. गुणाकार आपला 10 आला पाहिजे. 10 गुणिले 4 केलं तर 40 उत्तर येतं आणि 10 गुणिले 1 केलं तर 10 1 10 म्हणजे 1 न गुणायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर येणार. 38 बघा, 72 उत्तर येण्यासाठी 80मधून कोणती संख्या वजा करावी लागेल. म्हणजे 80मधून वजा करायची आहे. काही विद्यार्थी काय करतात, ह्या संख्येतून वजा करायला बघतात. पण पहिला मोठी संख्या कोणती आहे बघा. प्रश्न कसा दिला, 2 वेळा वाचायचा प्रश्न. असे गणिताचे प्रश्न समजत नसले तर 2 वेळा वाचायचे, जेणेकरून आपल्याला उत्तर शोधण्यास मदत होईल. तर 80मधून वजा करायचे. 80मधून 80 केले तर उत्तर आपलं काय येणार, 0 येणार. इथे तर 72 आले. 80मधून 8 वजा करून बघा, उत्तर 72 येणार. कारण की 80मधून 8 गेल्यानंतर 72च उरतात. 80मधून 72 गेल्यानंतर मात्र 8 उरतात. आणि 80मधून 27 गेले तर आपलं उत्तर
पण 53 उत्तर येतं. आपल्याला उत्तर 72 यायला पाहिजे म्हणून 80मधून 8 वजा करायला पाहिजे. दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी आणि गणित या 2 विषयाचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे. कोणत्या परीक्षेचं? अभिरूप या परीक्षेचं किंवा IAS या परीक्षेचं म्हणून. तर ह्या आजपासून मी तुम्हाला या प्रश्नसंचातील सगळ्या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण घेणार आहे. आत्ताचं जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या ज्या प्रश्नपत्रिकेचं मी व्हिडिओ बनवणार आहे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही त्या परीक्षेचा अभ्यास